अमाय बसली बसली अन झोपली काय हो हे? हो आई, झोपली ना ते. मस्त झोप लागली तिले. नाही तर तशी झोपत नाही ते दिवसानं. दोघे जण मस्ती करत राहते. पण आज पाय बरं, प्रवासानं थकली ते. हो बसमध्ये आल्या तुम्ही तर थकली असन ते. काहून जागा नाही भेटली काय तुम्हाला बसाले? कुठं आई, बसमध्ये जागा भेटते काय? किती भीड राहते. अर्ध्यापर्यंत तो उभं या लागलं आम्हाला. मग दोघी जणी उतरल्या, मग बसलो बा आम्ही. मग भेटली जागा. अमाय तर बसमध्ये कोणाला सरकाले लावाले पाहिजे होतं. हा सरको बाई बसू दे मले, लहानशी पोरगी आहे. नाही तर मग कोणाजवळ देऊन द्यावं पोरीले. हा बसवत नाही काय? कोणी बसवते लेकरायले? बसवते, कोणी बसवते, कोणी नाही बसवत. त्याच्यानं म्हटलंच नाही. मग पकडूनच होती तिले, तर तिले पकडू पकडू बी माझा हात दुखला. नाही तर काय मग, हात नाही दुखत काय? दुखते ना. हा काय, त्याच्यानं तूही थकली आणि तेही थकली. दोघी जणी थकल्या तुम्ही. फक्त गण्या नाही थकला बा. आल्याबरोबर गेला तिकडे गावात. हो, आता त्याचे मित्रच आहे, काहून नाही जाणार. हो ना, त्याले म्हटलं एवढ्या उन्हात नको जाऊ रे, तर येतो म्हणे संदीपले भेटून. हा बाई, संदीप सांगत मस्त पटते. संदीप संदीप नाही काय. हो ना, मित्र बनवाले तर एक नंबर आहे तो. कुठेही लवकर मित्र बनवते. हो, ते तर आहे म्हणा. मित्र गित्र बनवाले एक नंबर आहे. मस्ती कराले, मित्र बनवाले, खेळा कुदाले, सगळ्या याच्यात एक नंबर आहे तो. फक्त अभ्यासात आणि कामात तिकडे 0 नंबर येते मग. नाही हो, सध्याला नाही ना तो, समजत नाही त्याले. मोठा होईन तर हुशार होईन ना पाहिजे तू. असेच लेकरं हुशार होते. काही नाही आई, तसं गिसं नाही राहत. जे पहिलेपासून बदमाश राहते ते बदमाशच राहते. आणि जे लेकरं अभ्यासात हुशार राहते ते हुशार बनते. मला तर नाही वाटत बा तो हुशार होईन म्हणून. पाहिजे ना तू. आता मस्ती करते, मग मोठा होईन तर शांत राहीन. मग समजदारीच्या गोष्टी करन. मग म्हणन तुले समजत नाही, असा आहे आई, तसा आहे आई. नाही काय गोष्टी सांगन तो. पाहिजे काय माहित आता. कर ना आराम. आराम करत असन तर. आराम गिराम नाही करत. आराम काय करणंच आहे. आता बसली आहे तर बसणं. इले टाकून दे ना तिकडे बेडवर नेऊन. जाय टाकून दे तिथं, बरोबर झोपता नाही येत सोप्यावर. झोपू दे ना, झोपली आहे तर. अजून तिकडे एकटी भिन गिन झोपते ते. पकडून ठेवतो ना मी तिले बरोबर. पळू गिळू नाही देत. अहो कायच भेव आहे घरात. घरातच आहे ना आपण दोघी जणी. जाय बरं जाय, दिवाणवर नेऊन टाक तिकडे. बरं, नेऊन टाकतो. नाही तर काय मग, एक तर बिचारी थकली ते, आणि त्याच्यात बी तू तिले चांगल्यानं नाही झोपवत. हा झोपू दे चांगल्यानं, मस्त झोपू दे. तिची झोप जाईन चांगल्यानं तर तिला चांगलं वाटन, मस्त हलकं हलकं. हो, ते तर आहे म्हणा. झोप गेल्यावर ना चांगलं वाटते. नाही तर काय मग, जाय नेऊन टाक आता. हो. काकू, ओ काकू, शांता काकू हाय का नाही आहे घरी? काकू, ओ काकू. अमाय बाई, शांता काकू तर मस्त झोपा काढून राहिली. काय करू गड्या, उठू का जाऊ वापस? झोपले आहे तर कोणाची झोप खराब करणं आवडत नाही. राहू दे, झोपू देतो. वहिनीला आवाज देतो. वहिनी असनच घरात. वहिनी, आ वहिनी, वहिनी, वहिनी झोपला काय गड्या? वहिनी नाही आवाज देत. वहिनी, आ वहिनी. अमाय, प्रीती होय काय? हो काकू, मी होय ना. उठला काय तुम्ही? हो हो, उठले ना. बस ना. कशी काय आली? काही नाही काकू, कामधंदे झाले तर आली घुमत फिरत. गमत नाही ना घरी घरी बी. हाय नाही कोणी बोला चालाले. आणि लेकरं तर लेकरं मॅड करून ठेवते. त्याच्यानं चला म्हटलं शांता काकूच्या घरी जातो. तुम्ही राहताच घरी. हा काय, चांगलं झालं ना आली तर. आली, पाहिलं मी तुम्हाला. तुम्ही झोपल्या होत्या. आता उठू का नाही उठू, उठू का नाही उठू. मग म्हटलं जाऊ द्या, झोप खराब नाही करा. हा काय, आणि तू आवाजानं उठली हो मग मी आता. तर मग मी आता आवाज देऊन राहिली वहिनीले, तर वहिनी आवाज नाही देत. काय करून राहिल्या तर? मस्त झोपा काढता बा सासा सुनी. माय तर ते हायच नाही घरी, तर कुठून आवाज देईन? घरी नाही आहे ना. कुठे गेला बापा? पार्लर मध्ये गेला काय? नाही हो, पार्लर मध्ये नाही गेली. पार्लर मध्ये काय नेहमी नेहमी जाते काय ते? लग्नात जावाचं आहे, कुठं कार्यक्रमात जावाचं आहे, तेव्हा जाते ते पार्लर मध्ये. आज गावाला गेली ना, गावाला गेली लेकराला घेऊन. असं असं म्हणूनच घरात शांत शांत दिसून राहिला तुमचं. नाही लेकराचा आवाज, नाही तुमचा आवाज, नाही वहिनीचा आवाज. नाही तर मग कलकलच राहते लेकराय मांग. हो ना, लेकरं वेकरं गेले तर आता कलकल काही करा नाही लागत. तर एकटं एकटं काय करावं, घरात बोर होते. तर चला म्हटलं आराम करा. मग तर लोटली होती. असं असं.
अशाच गेला काय पाहुणपणा? हो हो, पाहुणपणाच गेली. लय दिवसाची जाणार होती, 8-15 दिवसापासून. आज जातो उद्या जातो, आज जातो उद्या जातो. ते बबनची घरवाली पाहुणपणा गेली आहे, तर आलीच नाही ते. तर तिचीच वाट पाहणं चालू होती. येईन बा माई भाऊ जाई तर जाईन मी, पण तिची वाट पाहू पाहू इकडे हे जाऊन नाही राहिली. अच्छा, म्हणजे तेही पाहुणपणा गेली ना? हो, पाहुणपणा गेली होती तर अजून आलीच नाही. त्याच्यानं म्हणते मग राहू द्या म्हणते, नसं नेवाचं म्हणते वहिनीले. तर आता मी वाट नाही पाहत म्हणते. मी येतो म्हणते, 10-12 दिवस राहीन, 8 दिवस, 10-12 तर नाही म्हणा, हप्ताभर राहीन म्हणे आणि येईन म्हणे मग वापस. हो, चांगलं आहे ना, जावं लागते ना गावाले. आता माग आई येतो येतो म्हणत होती, नाही आली. राहिले ना माझे पापड गिपड बनवायचे. आता आई म्हणते उद्या येतो अशी म्हणून राहिली. तर ये म्हटलं लवकर, तू बी उद्या येतो आणि परवा येतो गेम देऊन राहिली म्हटलं मले. नाही तर मग मी गहू टाकून देईन पापड गिपड बनवायला. हा, आणि आई येणार नाही, मग मला एकटीला किती दगदग होईल. त्याच्यानं म्हटलं गहू घेऊ साफ करून ठेवले, तू येशील तेव्हाच टाकन म्हटलं मी गहू. असं तर येते काय मग उद्या? हो, उद्या येते ना, येईन म्हणे सकाळच्या बसनं. सकाळी येईन म्हणे, तर मग टाकून देईन मी गहू पापड गिपड बनवायला. हो, तू राहिलंच नाही, आमचे तरी बनवून घेऊन झाले. हो ना, पा बरं, आता तर किती कडक ऊन तपते. मला तर सकाळीच उठा लागन 5 वाजता पापड चिप्स घे बनवायला. हो, तशीच करजो ना, नाही तर मग उन्ही जीवार येते ना. पहिले पापड गिपड बनवून घ्या उठल्याबरोबर, आणि घरचे कामं काय होत राहते मग आरामात. घरातले कामं काय घरातल्या घरात करता येते सावलीत. नाही तर काय मग काकू, आता येतो म्हणे आई. ये बा म्हटलं लवकर. अरे बापरे शांताबाई, हे मॅडम कशी काय आली आज? विचार ना मॅडमले कशी काय आली तर. विचार ना तू. मी काय काकू अशीच आली बा घुमत फिरत. तुम्ही सांगा ना, तुम्ही कशा काय आल्या? मी तशीच आली ना, मग मी घुमत फिरत आली. तू आली घुमत फिरत तर मी बी तुझ्या मागं आली मग. हाव काय, अजून सगळं ठीक? हो बा, माय तर सगळं ठीकठाक आहे. तू सांग, तुझं सगळं ठीकठाक आहे? हो ना काकू, सगळं ठीकठाक आहे. काय होणार आहे, खाऊन पिऊन मजेत आहे बा. सकाळी उठणं, घरचे कामं करणं, आणि दुपारी दिवसानं झोपा काढणं, आणि संध्याकाळ झाली अजून कामं धंदे करा, जेवण खावण करा आणि झोपून जा. असे दिवस काढणं चालू आहे आता. कामं नाही ना, धंदे नाही, मग मजा नाही तर काय आहे मग. आता मस्त सुख घ्या लागते ना. चांगलं आहे ना, घेऊन घे सुख. ये ना चंद्रकला बस. काय मग शांताबाई, गेले काय पाहुणे? पाहुणे काय, पाहुणे थोडी होय. हो म्हटलं, सुनबाई गेली काय? हो हो, आज गेली ना. हा काय, तेच म्हटलं आज बबिता जाणार होती, गेली का नाही गेली गड्या, म्हटलं चला जाऊन पाव. तर गेली नाही, चांगलं झालं मग गेली तर. आज मग संध्याकाळी जेवण खाऊन तिकडेच करू म्हटलं. आता तुम्ही दोघच जण आहे तर तिकडेच बनवू मग स्वयंपाक. काही पार्टी वाटी आहे का काकू? मला सांगा बा, माईकडे 5 जण. मला सांगा जण तुमच्या पार्टी वाटीत. नाही हो बाई, पार्टी घेते कायची पार्टी? पैसे नाही पाहिजे काय पार्टी करायला? पार्टी काय बिना पैशानं होते काय? हो ते तर आहे, पण तुम्ही जेवणाले बोलावून राहिले काकूले म्हणून म्हटलं काही स्पेशल आहे काय बा? नाही हो, पार्टी गिटी नाही आहे, असं साधं जेवण आपलं. काही बनवा लागन लेकाले, भाजी भाकर जे म्हणन शांताबाई ते बनवा लागन. हा काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे, बनवा लागते. मस्त आहे बा तुम्ही दोघे जणी एकीमेकीच्या घरी जाता, जेवणाले बोलावता. चांगलं आहे ना, पाहिजे पण एकाच गावात दोघी बहिणी. उठव, दोघी बहिणी एका गावात राहिलो तर पाहुणपणा झाले नाही भेटत ना. आता इच्छा इथं पाय बरं, मी माझ्या गावाले होती तर शांताबाईच्या घरी पाहुणपणा येत होती मी, आणि आता येवाले नाही भेटत. पण एक चांगलं आहे म्हणा, रोज येणं जाणं होते. पण असं पाहुणपणा गेलो बा, 7-8 दिवस राहिलो आलो, असं नाही होत गावातल्या गावात. हो ते तर आहे, मग काही वाटत नाही ना, रोज रोज आता एकीमेकीले पाहता. आणि कायचं पाहून पण मग आता येणं जाणं खाणं पिणं चालूच राहते. आणि काय मग नवीन राहील. तुम्ही जर दूर राहिले असत्या तर वाटलं असतं चला बा माझी बहीण आली, आता 2-4 दिवस राहते जाते, मस्त काकूही तुमच्या घरी आली असती नाही काय? नाही तर काय, मग आम्हाला आता पाहून पण नाही करायला भेटत. इच्छा इथं येतो घंट्याभरासाठी, चहा नाश्ता करा, जेवण आली याचं आहे काय जेवण करा, आणि अजून वापस चाललं जा घरी. हो ते तर आहे, ते नाही पाहिजे मग नाही एका गावात. एक मनास वाटते का दोघी बहिणी एकाच गावात पाहिजे, एकीमेकीला सपोर्ट होते. मग अजूनच वाटते मग एका गावात राहिलो तर कोणाचं पटते आणि कोणाचं पटतही नाही. तसं नाही तर काय, मग तसंच आहे ना, जवळ राहिल्यानं भांडणही होते. आमचे नाही झाले हो प्रीती, आमचे भांडणं गिंड नाही झाले बापा. आम्ही चांगल्यानंच राहतो दोघी जणी. ते मले समजून घेते आणि मी तिले समजून घेतो. चला बा, लहान बहीण आहे, समजून घ्या. हो काकू, आता तुम्ही काय, तुमचं मनच मोठं आहे बा, तुम्ही सगळेले समजून घेता आणि सगळेले घेऊन चालता. बसा मग, पाणी वाणी पिता, चहा घी बनवू का शरबत बनवू?
चहा काय काकू, एवढ्या उन्ही चहा गिरावू द्या ना, सरबत बनवू जा मस्त, नाही का काकू? सरबतच म्हणता ना तुम्ही बी? हो सरबतच पिऊ ना. बरं बसा मग, तुम्ही आणतो मी सरबत बनवून. बस ना, बस तू, मी आणतो बनवून. बरं जाय मग बनव. आणि जो साखरेचा डबा आहे ना त्याच्या बाजूलेच रसनाच्या पुड्या ठेवल्या. बरं ठीक आहे ना. झोप खराब झाली आहे नाही काकू मायानं? नाही हो, लय वेळची लोटली होती ना. हो व दारा, हे 2 लेकरं अन बॅग कशी काय घेऊन जाशील तू एकटी? काय करू मग आई, आता न्या लागणच मले, घेऊन जाईन मी, बरोबर नेतो, तू काय टेन्शन नको घेऊ. काय बॅग काय डोक्यावर न्याय लागते काय? नेऊन ठेवून देईन बसमध्ये, आणि बसमध्ये का पकडून थोडी ठेवा लागते. मग एक वेळा मला बसमध्ये ठेवणं आहे बॅग, आणि एक वेळा खाली उतरवणं आहे. अव मनाले सोपं वाटते बसमध्ये ठेवणं आहे आणि बसमधून उतरवणं आहे, पण 2 लेकरं आहे. एक जर लेकरू राहिलं तर एका हातानं लेकरू पकडणं होते आणि एक हातानं बॅग पकडणं होते. पण 2 लेकरं आहे, त्याच्यानं विचार येऊन राहिला मले, कशी जाशीन काय जाशीन. जवळ बुवा आले असते तर तेही नाही येत आता. जाऊ दे नाही, आता भाव खाऊन राहिले ते, त्याचे भाव वाढले. मी गेली नाही ना, त्यानं बोलावलं तर मी गेली नाही, त्याच्यानं फुगले. आता ते फुगू दे, फुगले तर कितीक दिवस फुगन. 2 दिवस काय जास्त राहिली मी इथं तर फुगून बसते, आणि ते इकडे तिकडे जाते तेव्हा मी फुगतो काय? मग मला कसे करते, चोपडी लावते, असं धारा आणि तसं धारा. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, जातो मी बरोबर. बसमध्ये उतराच्या पहिले, म्हणजे गावात पोचायच्या पहिले फोन लावून देईन त्याले, येऊन राहिले मी बसमध्ये आहे तर येऊन जाईन ना बस स्टॉपवर. मग हो तशी करजो. मग आता पोचाले 5-10 मिनिट बाकी आहे तर फोन लावजो आणि या म्हणा बस स्टँडवर घ्यायला, कोणी येऊन जाते. मग तसं नाही तर काय मग आई, आता काल त्याले म्हणत होती कामावरून इकडच्या इकडे ये जा, तर नाही म्हणे, मला सकाळून कामाला जावं लागते ना, आता टाईम नाही आहे, तू शिवून जाय, नाही तर मग कोणाला घेऊन ये, कोणाला आणून माग. त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, सरळ सरळ सांगा म्हटलं का तुम्हालाच नाही येवाच आहे, घुमून फिरून गोष्टी नका करत जाऊ म्हटलं. तर राहिले मग चुपचाप. मलाच म्हणते मग तुले जे वाटत असन ते वाटू दे. बरं जाऊ दे, चाल ना मग, बस सुटन ना, नाही तर चाल तुले बसून देतो बसमध्ये. बसचा टाइम झाला काय? व्हाच आहे ना, 10 मिनिट बाकी आहे, पण मागं पुढं होते, त्याच्यापेक्षा चाल जाऊन बसू तिथं. घरी थांबणं काय ना तिथं थांबणं काय सारखंच आहे. चाल, अजून बस गी सुटून जाईन तर मग कायच्यानं जाशील. बरं चाल मग, धर बॅग पकडतं का यायले पकडतं? पकडतो ना मी, बॅग पकडतो, तू त्यायले पकड. बरं चाल ना बाबू, चाल रोहन. बरं चाल मग. खाय ना बबिता, टरबूज खाय ना, काऊन गोड नाही आहे काय? हाय नाही, गोड गिडता आहे. खाय ना मग. काल बबन ना बाई येते म्हणून 2 टरबूज, डांगर, पपई, केळ बाईच्या लेकरासाठी आणून ठेवतो म्हणे. हाव काय? हो, आणि तू खाऊन नाही राहिले. काय मस्त तू यासाठी कापून ठेवले मी ना फ्रीज मध्ये, आणि तू खाऊन नाही राहिले. खाय बरं. खाईन न आई, काय काय खाईन मी, आली तेव्हापासून चहा नाश्ता नाता टरबूज, कोणत्या पोटात खाईन मी, धकून नाही राहिला आता मले. खाईन ना थोड्या वेळानं. तर हायच किती ते गोष्टी होते ना, खा नाही होते, खाऊन घे. बरं आपण 2 जणी खाऊ, मग होते खाणं. नाही आज बबन आला नाही, किती वाजता येते तो कामाहून? सकाळून जाते ना कामाले, अजून तर आलाच नाही. काय माहित गड्या, तसा तर 1 वाजेपर्यंत येऊन जाते, पण आता 2-2:30 होऊन राहिले ना, अजून आला नाही तो. दूर गेला का कुठं गेला कामाले, तर फोनही नाही आला त्याचा. उशीर होई नाही का एवढ्या वाजता येई नाही तेव्हा फोन लावते. हो ना, मी आली म्हणून लपला तर नाही तो. नाही हो, तू येऊन राहिली म्हणून काय लपन काय तो? तसं राहिलं असतं तर त्यानं एवढं मोठं फळ फ्रूट आणलंच नसतं तुमच्यासाठी. होते त्याले कधी कधी उशीर होते, कधी जवळ जाते कामाले, कधी दूर जाते, होतेच 1, कधी 2, कधी 1:30. हो ते आहे. लावून पाय नाही मग, बबनले फोन लावून पाय, कुठं आहे म्हणा, आली ना म्हणा बाई, आणि तू येऊन नाही राहिला म्हणा बाई आली तर. हा लावतो ना त्याले फोन, लावतो. आणि ह्या गण्यावर आला तेव्हापासून गेला, संदीपच्या घरी तर आलाच नाही अजून. आणू काय त्याले बोलावू? हो आई, जाणं बोलावून आण त्याले, तो तर चांगलाच पक्का झालाय. नाव त्याले खावा पिवाची फिकर नाही, आलो तर नानीच्या घरी थांबाव नाही, लोकांच्या घरी तसाच करते ना, घरी नाही राहत,
लक्ष्मीले रडवते म्हटलं तो खेळवत नाही चांगल्यानं. हे मांग लागते तर तू घरी राह म्हणते, तू काय येतं म्हणते माया मांग. आता एकटी एकटी कोणा संग खेळन? घराच्या जवळपासला आणले कराय नाहीये. हो ते बरोबरीचे लेकरं पाहिजे लेकरायले, मग गमते त्याले. नाही तर काय मग. अन गण्याचं काम आहे का उठून पाहिते तिच्या संग खेळत नाही ना काय नाही. आताही बाईनं आला तर तिकडेच आहे बापा संदीपच्या घरी. किती वाजता आली मग बाई? मी काय लय वेळची आली ना, मगानीच आली मी 11-11:30 वाजता. हा काय? कुठं गेलता रे बॅग गिग घेऊन? हा कुठं गेलता का कुठं जाऊन राहिला आता तू बॅग गिग घेऊन? अमाय बॅग तर धाराची होय. बबन बॅग आणली आणि धारा कुठं आहे? धारा आणि लेकरं कुठं आहे? येऊन राहिले रस्त्यानं आहे. अमाय तर तू काय पहिलेच आला काय? सगळं नाही आणता येत काय त्याले लेकरायले? आई रस्त्यानं आहे म्हणजे रस्त्यानं नाही आहे, घरासमोरच आहे. आता चप्पल काढन, हात पाय धुईन, घरात येईन तर टाइम नाही लागत काय. हाय घराच्या बाहेरच आहे अंगणात. असं तेच म्हटलं, तू एकटा बॅग घेऊन आला तर त्याले कुठं टाकलं बा तिघाले? आणाले गेलता काय? नाही आहे आणाले कायले गेलो मी तर कामाला गेलो होतो. तिचा फोन आला येऊन राहिली म्हणे मी तर थांब जा म्हणे बस स्टँडवर. तर थांबलो होतो मी बसची वाट पाहत. असं त्याच्यानंच तू लेट आला नाही. आणि आई म्हणे दूर जाते कामाले तर कधी होते म्हणे त्याला उशीर, अशी म्हणत होती आई. हा होते ना उशीर. मी मगानीच आलो, 1:30 वाजताच आलो. मग ही येऊनच राहिली होती तर म्हटलं आता घरी जाईन, अजून बस स्टँडवर येईन. मग उन्हीत जाणं येणं खरते ना, त्याच्यानं म्हटलं इथंच बसतो आता मस्त झाडाखाली. तर बसलो मग तिथंच. असं बापरे आले पाहुणे. झालं पाहुणेचं पाहून पण? हो झालं ना ताई. तुम्ही कधी आल्या? मी काय आजच आली ना. यायचीच वाट पाहून राहिली मी, कधी येते रोहन सोहम. दोघांची वाट पाहून राहिली मी. मस्त तुम्ही पाहुणपणा जाता. चांगलं झालं आज आले तर. हो ना पाय बरं, आता तूही आली हेही आले. आता मस्त गमन. हो ना मस्तच गमन. यायचीच तर वाट पाहून राहिली होती मी दोघा जणाची 15 दिवसापासून. लय आहे बा तुम्ही, लय भाव खाता काय बाबू? आतापासून नखरे. अजून तर लहानच आहे तुम्ही. हो ना आत्याले वाट पाहायला लावते नाही काय. आता नाही जाणार म्हणा, आता इथंच आहे म्हणा, कुठं नाही जात आम्ही. आता इथंच आहे दोघे जण, आता कुठं नाही जात. तूही राह आता मस्त महिनाभर. महिनाभर कुठं रे, पाहू ना. बाई धारा धुई ना हात पाय धुई. तूही हात पाय धुई आणि जेवण करून घे. थांब नाही सध्याच, आता आल्याबरोबर जेवण नाही करत. हात पाय धुतो थोडासा बसतो मी आता मस्त कूलरच्या हवेत आणि मग करन जेवण. बरं ठीक आहे ना. बबीताई वाट पाहून राहिली, तिला म्हटलं जेवण करतं. येऊ दे म्हणे बाबांले. बरं ठीक आहे येतो मग मी हात पाय धुवून. थांबतो ना मी, थांबतो 5-10 मिनिट काय, अर्धा घंटा म्हणजे तर अर्धा घंटा थांबतो मी. मला काही भूक नाही लागली, जेवण खाऊन करूनच आली मी. पण आई म्हणते जेवण करून घे. स्वयंपाक बनवून ठेवला म्हणे, जास्त वाजता तर करून घे म्हणे जेवण. असं बरं ठीक आहे ना, येतो मग मी हात पाय धुवून. धारा तू बी हात पाय धुवून घे आणि जेवण करून घ्या थोडं. ठीक आहे नाही.